नमस्कार मित्रांनो. समाजातील सत्य, इतिहास आणि अन्यायामागची खरी कारणं समजून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनल समाज सुधारकवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो भारतात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि आजही पूर्णपणे संपलेला नाही. तो विषय म्हणजे जातीय विषमता. विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात जगणारा भारत अजूनही जातीच्या भिंतींमध्ये अडकलेला का आहे? शिक्षण वाढलं, कायदे बदलले, समाज आधुनिक झाला, तरीही जातीय भेदभाव का दिसतो? या प्रश्नामागचं सत्य समजून घेतलं तर भारतीय समाजाचं वास्तव आपल्यासमोर उभं राहील. मित्रांनो, भारतातील जातीव्यवस्थेची सुरुवात प्राचीन काळातील सामाजिक विभागणीपासून झाली असं मानलं जातं. सुरुवातीला समाजात कामाच्या आधारावर लोकांची विभागणी करण्यात आली होती. कोण शेती करणार, कोण युद्ध करणार, कोण व्यापार करणार आणि कोण शिक्षण देणार, या गोष्टी ठरल्या गेल्या. पण काळ पुढे सरकत गेला तसं ही व्यवस्था जन्मावर आधारित बनली. म्हणजे एखादा माणूस कोणत्या जातीमध्ये जन्माला आला त्यावर त्याचं संपूर्ण आयुष्य ठरू लागलं. इथूनच विषमतेची सुरुवात झाली. काही लोकांना सत्ता, शिक्षण आणि सन्मान मिळाला, तर काहींना फक्त सेवा, अपमान आणि संघर्ष मिळाला. हळूहळू जातीव्यवस्था इतकी कठोर बनली की समाजातील काही लोकांना मूलभूत मानवी अधिकारसुद्धा नाकारले जाऊ लागले. खालच्या जातीतील लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. त्यांना गावातील विहिरीतून पाणी भरता येत नव्हतं. शिक्षण घेणं तर जवळपास अशक्यच होतं. काही ठिकाणी त्यांच्या सावलीलाही अपवित्र मानलं जायचं. माणसाची किंमत त्याच्या गुणांनी नाही तर जन्माने ठरली जात होती. आणि ही मानसिकता अनेक पिढ्यांमध्ये खोलवर रुजली. त्यामुळे समाजात समानतेऐवजी भिंती उभ्या राहिल्या. हाच अन्याय पुढे जातीय विषमतेचं सर्वात मोठं कारण बनला. मित्रांनो, जातीय विषमता ही फक्त सामाजिक नव्हती तर आर्थिक देखील होती. उच्च समाज घटकांकडे जमीन, पैसा, शिक्षण आणि सत्ता होती, तर खालच्या समाज घटकांना कठोर श्रम, गरिबी आणि अपमान यांच्यासोबत आयुष्य जगावं लागत होतं. शिक्षणाची संधी नसल्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यामुळे गरिबी पिढ्यानपिढ्या चालत राहिली. आणि जेव्हा एखादा समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर असतो तेव्हा त्याच्यावर अन्याय करणे अधिक सोपं होतं. म्हणूनच भारतात जात आणि गरिबी यांचं नातं खूप खोलवर जोडलेलं दिसतं. आर्थिक विषमता आणि जातीय विषमता यांनी एकमेकांना अधिक मजबूत केलं. त्या काळात धर्माच्या नावावरही अनेक गोष्टी योग्य ठरवल्या जात होत्या. लोकांना सांगितलं जात होतं की समाजातील ही व्यवस्था देवाने तयार केली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी अन्यायाला प्रश्न विचारण्याऐवजी ते नशीब म्हणून स्वीकारलं. जिथे प्रश्न विचारले जात नाहीत तिथे अन्याय आणखी वाढत जातो. समाजात भीती आणि अंधश्रद्धा निर्माण झाली. खालच्या जातीतील लोकांना कायम कमीपणाची जाणीव करून दिली जात होती. त्यामुळे त्यांच्या मनात आत्मविश्वास कमी झाला. ही मानसिक गुलामी शेकडो वर्षे टिकून राहिली आणि त्यामुळे जातीय विषमता समाजाच्या विचारांमध्येच खोलवर बसली. मित्रांनो, भारताच्या इतिहासात अनेक समाजसुधारकांनी जातीय विषमतेविरुद्ध आवाज उठवला. ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाला समानतेचं शस्त्र मानलं. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी आणि वंचित समाजासाठी शाळा सुरू केल्या. शाहू महाराज यांनी आरक्षणासारख्या धोरणांची सुरुवात केली. पुढे B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार दिला. या सर्वांनी समाजाला एकच संदेश दिला: माणसाची किंमत त्याच्या जातीने नाही तर त्याच्या ज्ञानाने आणि कर्मांनी ठरली पाहिजे. पण शतकानुशतकांची मानसिकता बदलणं अजूनही कठीण ठरत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय विषमतेचा अन्याय स्वतःच्या आयुष्यात अनुभवला होता. शाळेत त्यांना वर्गात वेगळं बसवलं जायचं. पाणी पिण्याची परवानगीसुद्धा सहज मिळत नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शिक्षणाच्या जोरावर संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्न विचारला. त्यांनी भारतीय संविधानामध्ये समानतेचा अधिकार दिला आणि अस्पृश्यता कायद्याने बंद केली. पण कायदे बदलले म्हणजे लगेच समाज बदलतो असं नाही. आजही अनेक ठिकाणी लोकांच्या विचारांमध्ये जुनी मानसिकता जिवंत आहे. म्हणूनच जातीय विषमता फक्त कायद्याने नाही तर विचार बदलल्याशिवाय संपणार नाही. मित्रांनो, आज भारत आधुनिक झाला आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या जातींचे लोक एकत्र काम करतात. इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे माहिती सर्वांपर्यंत पोहोचते. पण तरीही जातीय विषमता पूर्णपणे संपलेली दिसत नाही. कारण अनेकदा बदल फक्त बाहेरून दिसतो, मनातून नाही. काही कुटुंबांमध्ये आजही मुलांना जातीच्या आधारावर लोकांपासून अंतर ठेवायला शिकवलं जातं.
लग्न, मैत्री आणि सामाजिक संबंधांमध्ये जात अजूनही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आधुनिकतेच्या बाह्य रूपामागे जुनी मानसिकता जिवंत राहते आणि हीच मानसिकता समाजात अदृश्य भिंती निर्माण करत राहते. मित्रांनो, भारतात अनेकदा राजकारणही जातीभोवती फिरताना दिसतं. निवडणुकांमध्ये जातीच्या आधारावर मतं मागितली जातात. काही नेते समाजाला एकत्र आणण्याऐवजी जातीच्या नावावर विभागण्याचा प्रयत्न करतात. कारण समाज विभागलेला असेल तर राजकारण करणे अधिक सोपं होतं. अनेक ठिकाणी लोक उमेदवाराचं काम पाहण्याऐवजी त्याची जात पाहून मतदान करतात. त्यामुळे जात ही फक्त सामाजिक ओळख राहत नाही, तर ती राजकीय ताकद बनते. आणि जेव्हा जात राजकारणाशी जोडली जाते तेव्हा जातीय विषमता आणखी मजबूत होते. त्यामुळे समाजातील विभाजणी संपवणं अधिक कठीण बनतं. शिक्षण वाढलं असलं तरी प्रत्येकाला समान शिक्षण मिळालेलं नाही. ग्रामीण भागातील अनेक मुलांना आजही चांगल्या शाळा आणि सुविधा मिळत नाहीत. गरीब कुटुंबांमध्ये शिक्षणापेक्षा पोटाची भूक मोठी असते. त्यामुळे अनेक मुलांना लहान वयातच काम करावं लागतं. शिक्षणातील ही विषमता पुढे संधींमधील विषमता बनते. काही समाज घटक वेगाने पुढे जातात तर काही मागेच राहतात. आणि जेव्हा समान संधी मिळत नाहीत तेव्हा समाजात असमानता कायम राहते. म्हणूनच जातीय विषमता समजून घ्यायची असेल तर शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती यांच्याकडेही गंभीरपणे पाहावं लागतं. मित्रांनो, सोशल मीडियामुळे समाजात एक नवीन बदल दिसू लागलाय. आज अनेक तरुण जातीय भेदभावाविरुद्ध उघडपणे आवाज उठवत आहेत. अन्यायाच्या घटना काही मिनिटात संपूर्ण देशापर्यंत पोहोचतात. लोक प्रश्न विचारू लागले आहेत. पण दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर द्वेष आणि अफवाही पसरवल्या जातात. काही जण जातीच्या नावावर लोकांना भडकवण्याचं काम करतात. त्यामुळे इंटरनेट हे समानतेसाठीचं शस्त्रही बनू शकतं आणि समाजात विभागणी निर्माण करण्याचं माध्यमही. शेवटी तंत्रज्ञान चांगलं की वाईट हे त्याचा वापर करणाऱ्या माणसाच्या विचारांवर अवलंबून असतं. आणि विचार बदलणं आजही सर्वात मोठं आव्हान आहे. मित्रांनो, भारतात आरक्षणाचा विषय नेहमीच चर्चेत असतो. काही लोक त्याला विरोध करतात तर काही त्याला सामाजिक न्यायाचं साधन मानतात. पण आरक्षणाची गरज का निर्माण झाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. शेकडो वर्ष काही समाज घटकांना शिक्षण, नोकरी आणि संधींपासून दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे समाजात मोठी दरी निर्माण झाली. ही दरी कमी करण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था आणली गेली. हा फक्त नोकरी किंवा कॉलेजमध्ये प्रवेशाचा प्रश्न नव्हता, तर समान संधी निर्माण करण्याचा प्रयत्न होता. कारण सुरुवातीची रेषाच वेगवेगळी असेल तर स्पर्धा कधीच समान होऊ शकत नाही. जातीय विषमता फक्त गावांमध्ये दिसते असं नाही, तर शहरांमध्येही ती वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे. काही लोक घर भाड्याने देताना जात विचारतात. काही ठिकाणी अजूनही आंतरजातीय विवाहांना विरोध केला जातो. सोशल मीडियावर आधुनिकतेच्या मोठ्या गोष्टी करणारे लोकसुद्धा लग्नाच्या वेळी जात पाहताना दिसतात. म्हणजेच बाहेरून समाज आधुनिक दिसत असला तरी मनातील भिंती अजूनही पूर्णपणे कोसळलेल्या नाहीत. हीच गोष्ट दाखवते की जात हा फक्त ग्रामीण भागाचा प्रश्न नाही, तर तो भारतीय समाजाच्या विचारांमध्ये खोलवर रुजलेला मुद्दा आहे आणि म्हणूनच तो अजूनही जिवंत आहे. मित्रांनो, नवीन पिढी आता जुन्या परंपरांना प्रश्न विचारू लागली आहे. अनेक तरुणांना जात नको आहे, त्यांना समानता हवी आहे. पण समाजातील जुनी मानसिकता लगेच बदलत नाही. काही कुटुंबांमध्ये अजूनही जातीच्या आधारावर श्रेष्ठ कनिष्ठ भावना शिकवल्या जातात. त्यामुळे बदलाची प्रक्रिया खूप धीमी होते. कारण समाज बदलण्यासाठी फक्त कायदे पुरेसे नसतात, तर घरातील विचारसुद्धा बदलावे लागतात. लहान मुलं जे पाहतात आणि ऐकतात तेच पुढे त्यांच्या विचारांचा भाग बनतं. म्हणूनच पुढच्या पिढीला समानता, माणुसकी आणि आदर शिकवणं खूप महत्त्वाचं ठरतं. मित्रांनो, जातीय विषमतेचा सर्वात मोठा परिणाम माणसाच्या आत्मविश्वासावर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून सांगितलं जातं की तू कमी आहेस, तुझी जात खालची आहे, तेव्हा त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. ही फक्त सामाजिक नाही तर मानसिक जखम असते आणि अशा जखमा अनेक पिढ्यांपर्यंत चालत राहतात. त्यामुळे समानता फक्त कायद्याने आणता येत नाही. लोकांच्या विचारांमध्ये बदल घडवावा लागतो. प्रत्येक माणूस समान आहे ही भावना समाजात निर्माण करावी लागते. कारण जिथे आत्मसन्मान नसतो तिथे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यही अस्तित्वात राहत नाही. आज भारतातील अनेक वंचित समाज घटकांतील लोक मोठ्या पदांवर पोहोचले आहेत. शिक्षण, प्रशासन, विज्ञान, कला, क्रीडा आणि राजकारणामध्ये त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. हे बदल सकारात्मक आहेत आणि समाज बदलतो आहे याचं चिन्ह देखील आहेत. पण दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी त्यांना अजूनही भेदभाव सहन करावा लागतो. मोठ्या शहरांमध्ये आधुनिकतेचं चित्र दिसत असलं तरी मनातील पूर्वग्रह अनेकदा कायम असतात. म्हणजेच भारत बदलतो आहे, पण त्या बदलाची गती अजूनही पुरेशी वेगवान नाही
आणि म्हणूनच जातीय विषमतेचा प्रश्न आजही समाजासमोर उभा आहे. मित्रांनो, आंतरजातीय विवाह हे जातीय विषमता कमी करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. कारण जेव्हा दोन वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र येतात तेव्हा सामाजिक भिंती कमजोर होतात. पण आजही भारतातील अनेक भागांमध्ये अशा विवाहांना विरोध केला जातो. काही कुटुंब समाजाच्या भीतीमुळे मुलांच्या निर्णयाला विरोध करतात. काही प्रकरणांमध्ये तर हिंसाही घडते. यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते: जात अजूनही अनेक लोकांच्या विचारांमध्ये खोलवर रुजलेली आहे. प्रेम, शिक्षण आणि आधुनिकता असूनही समाज अजून पूर्णपणे बदललेला नाही. आणि हीच गोष्ट जातीय विषमता जिवंत ठेवते. भारतातील चित्रपट, मालिका आणि माध्यमं समाजाच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकतात. काही चित्रपटांनी जातीय विषमतेविरुद्ध ताकदीने आवाज उठवला आणि लोकांना विचार करायला भाग पाडलं. पण काही वेळा माध्यमं स्टिरियोटाइप्ससुद्धा वाढवताना दिसतात. एखाद्या समाज घटकाला कायम एका ठराविक चौकटीत दाखवलं जातं. त्यामुळे लोकांच्या मनातील पूर्वग्रह आणखी मजबूत होतात. मनोरंजन फक्त करमणूक नसतं, तर ते समाज घडवतही असतं. म्हणूनच माध्यमांची जबाबदारी खूप मोठी असते. जर माध्यमांनी समानता आणि माणुसकीचा संदेश दिला तर समाजात सकारात्मक बदल अधिक वेगाने घडू शकतो. मित्रांनो, जातीय विषमता संपवण्यासाठी फक्त सरकार किंवा कायदे पुरेसे नाहीत. समाजालाही स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल. घरातून मुलांना समानतेचं शिक्षण दिलं पाहिजे. जातीच्या आधारावर माणसाची किंमत ठरवणं चुकीचं आहे हे लहानपणापासून शिकवलं पाहिजे. कारण पुढची पिढी जशी घडेल तसाच समाज घडणार आहे. जर मुलांना माणुसकी, आदर आणि समानतेची शिकवण मिळाली तर भविष्यातील भारत अधिक न्याय्य बनू शकतो. पण जर जुने पूर्वग्रह पुढच्या पिढीतही गेले तर विषमतेचं चक्र पुन्हा चालूच राहील. आज भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनत आहे. मोठमोठे पूल, मेट्रो, तंत्रज्ञान आणि उद्योग देशाचा चेहरा बदलत आहेत. पण खरा प्रश्न असा आहे: समाजातील प्रत्येक माणूस या विकासाचा समान भागीदार आहे का? जर काही लोक अजूनही भेदभाव, अपमान आणि अन्याय सहन करत असतील तर विकास अपूर्णच राहतो. कारण प्रगती फक्त इमारतींमध्ये नसते, तर माणसाच्या सन्मानात असते. ज्या समाजात प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि आदर मिळतो तोच समाज खऱ्या अर्थाने विकसित म्हणता येतो. आणि म्हणूनच जातीय विषमता संपवणं भारताच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, काही लोक विचारतात की आजच्या काळातही जातीय विषमतेबद्दल बोलण्याची गरज आहे का? पण वास्तव पाहिलं तर अनेक ठिकाणी अजूनही भेदभावाच्या घटना घडताना दिसतात. काही लोकांना त्यांच्या जातीमुळे अपमान सहन करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच समस्या पूर्णपणे संपलेली नाही. आणि जोपर्यंत अन्याय अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण शांत राहणं म्हणजे अन्यायाला अप्रत्यक्षपणे स्वीकारणं. समाज बदलण्यासाठी प्रश्न विचारणं आणि चुकीविरुद्ध उभं राहणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हाच बदलाची सुरुवात असतो. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. कायद्याच्या नजरेत सर्व माणसं समान आहेत असं स्पष्ट सांगितलं गेलं आहे. अस्पृश्यता गुन्हा मानण्यात आली. पण संविधान फक्त पुस्तकात लिहिलेलं राहून चालत नाही, ते समाजाच्या वागण्यात दिसलं पाहिजे. जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसाकडे त्याच्या जातीने नाही तर माणूस म्हणून पाहायला शिकेल तेव्हाच खरी समानता निर्माण होईल. कायदे दिशा दाखवू शकतात, पण समाज बदलण्याची खरी ताकद लोकांच्या विचारांमध्ये असते. आणि म्हणूनच मानसिकता बदलणं हे सर्वात मोठं सामाजिक परिवर्तन मानलं जातं. मित्रांनो, इतिहास बदलणारे लोक नेहमी प्रश्न विचारतात. समाज सुधारकांनीही तेच केलं. त्यांनी अन्यायाला परंपरा म्हणून स्वीकारलं नाही. त्यांनी शिक्षण, आंदोलन आणि विचारांच्या माध्यमातून समाजाला जागं केलं. जर ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि B.R. आंबेडकरांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आज भारतातील अनेक लोकांना मूलभूत अधिकारसुद्धा मिळाले नसते. त्यामुळे समाज बदलण्यासाठी फक्त सरकार नाही तर जागरूक नागरिकही महत्त्वाचे असतात. कारण परिवर्तन नेहमी विचारांपासून सुरू होतं आणि पुढे तेच विचार चळवळ बनतात. जातीय विषमता संपवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे शिक्षण आणि संवाद. जेव्हा वेगवेगळ्या समाजातील लोक एकमेकांना समजून घेतात तेव्हा गैरसमज कमी होतात आणि जिथे समज वाढते तिथे द्वेष कमी होतो. शिक्षण माणसाला फक्त नोकरी देत नाही तर विचार करण्याची क्षमता देतं. त्यामुळे शिक्षण जितकं वाढेल तितकी समानतेची भावना मजबूत होईल. पण शिक्षणासोबत संवेदनशीलताही आवश्यक आहे. कारण फक्त पदवी मिळाल्याने माणूस मोठा होत नाही, तर दुसऱ्या माणसाचा आदर करण्याची वृत्ती निर्माण झाली तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो. भारत बदलतो आहे,
नवीन पिढी प्रश्न विचारते आहे. अनेक लोक जातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीला महत्त्व देत आहेत. पण अजूनही खूप मोठा प्रवास बाकी आहे. जातीय विषमता तेव्हाच संपेल जेव्हा माणसाची ओळख त्याच्या जातीने नाही तर त्याच्या विचारांनी आणि कर्मांनी ठरेल. समाजात समानता, आदर आणि माणुसकी वाढली तरच भारत खऱ्या अर्थाने प्रगत देश बनेल. मित्रांनो, या विषयाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि समाजातील अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समाज सुधारक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.